हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी अर्णव आणि ईश्वरीने सात्विक फॅशनचा चोरी गेलेला ट्रक परत मिळवलाय आणि अर्णवने नेहमीप्रमाणे तुफान हाणामारी केली आहे. एकदम हिरोसारखी साऊथ स्टाईल हाणामारी केली आहे आणि हा ट्रक परत मिळवला. तर दुसरीकडे वल्लरीला उदयकांतला 50 लाख रुपये द्यायचे होते. त्यासाठी तिने चक्क आजीच्या रूममध्ये जाऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. पण रमाकांतने तिला चोरी करताना पाहिलं आणि मग जेव्हा वल्लरी घरी आली तेव्हा रमाकांतने तिला जाब विचारला. पण वल्लरी आता रमाकांतच्या प्रश्नाचं उत्तर देणार का? आणि रमाकांतने वल्लरी विरुद्ध पुरावे शोधायचं ठरवलंय आणि मग वल्लरीला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं असा निर्णय त्याने घेतलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी त्याच ठिकाणी येतात जेथून या ट्रकचा GPS सिग्नल लॉस झाला होता. ट्रक येथे येऊन थांबली होती आणि तेथूनच किडनॅप झाली होती. अर्णव हा ईश्वरीला सांगतो, मिस इंदोर ही तीच जागा आहे जेथे आपला ट्रक आला होता. ईश्वरी म्हणते, सर मग नक्कीच कुणीतरी येथे काहीतरी पाहिलं असेल. आपण येथे कोणाला तरी विचारूया. पण आसपास कुणीच नसतं. तेवढ्यात एक माणूस हा मोटरसायकलवरून जात असतो. अर्णव आणि ईश्वरी त्याला थांबवतात आणि त्याला विचारतात, येथे आजूबाजूला कोठे CCTV कॅमेरा आहे का? तर हा माणूस सांगतो, हो, पुढे एक गॅरेज आहे, तेथे तुम्हाला CCTV कॅमेरा नक्की सापडेल. अर्णव आणि ईश्वरी थँक्यू म्हणतात आणि दोघेही या गॅरेजकडे जायला निघतात. आणि इकडे मामा हा वल्लरीला ठणकावून सांगतो, वल्लरी, आकाश मेहनत करतोय त्याचं मला कौतुकच आहे. पण हा जो 1200 कोटी रुपयांचा बिझनेस आहे, हा जो डोलार आहे ना, तो अर्णवने स्वतःच्या मेहनतीवर उभा केलाय, एवढं लक्षात ठेव. तर वल्लरी चिडून म्हणते, आणि अर्णव आणि अंजलीचं जे शिक्षण झालंय ना, ते मी स्वतःचे दागिने विकून पूर्ण केलंय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मामा चिडून म्हणतो, वल्लरी, मला माझं तोंड उघडायला लावू नको बरं का, त्या दागिन्यांचं सत्य सांगायला लावू नको. तर वल्लरी म्हणते, पण अर्णव आणि अंजली यांना आपण आधार दिला म्हणून ते स्वतःच्या पायावर उभं राहिले, म्हणून हा डोलार उभा राहिलाय, एवढं लक्षात ठेवा. मामा चिडून म्हणतो, वल्लरी, येऊन जाऊन तू त्या दागिन्यांचं कौतुक करत असते आणि ते दागिने कोणाचे होते? तुझे होते का? तू ते का विकले? याचं सत्य जर या तोंडातून बाहेर पडलं ना, तर तुला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. मामीची चांगलीच टरकते. मामी घाबरते. मामा म्हणतो, वल्लरी, जोपर्यंत मी शांत आहे ना, तोपर्यंत मी शांत आहे. माझ्या संयमाचा अंत पाहू नको, नाहीतर त्या दागिन्यांचं सत्य मी सगळ्यांना सांगेल. आकाश मेहनत करतोय, पण खरी मेहनत अर्णव करतोय आणि आजपर्यंत अर्णवने केली आहे, एवढं लक्षात ठेव. अर्णव होता म्हणून हे सात्विक फॅशनचं साम्राज्य आहे. अर्णव होता म्हणून आपण सगळे सुखात राहतोय आणि अर्णवच आकाशला योग्य मार्ग दाखवतोय, त्याचं करिअर घडवतोय, एवढं सुद्धा लक्षात ठेव. मामी मामाकडे रागारागाने पाहते. मामा तेथून निघून जातो. वल्लरी खूप चिडते आणि तेवढ्यात वल्लरीला पुन्हा एकदा उदयकांतचा कॉल येतो. वल्लरी चिडून म्हणते, हा उदयकांत परत परत का कॉल करतोय? अरे माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे का? एवढे पैसे मी तुला कोठून देऊ? हाच प्रश्न वल्लरीला पडतो. पण त्याच वेळेस वल्लरी हाही विचार करते की नाही नाही नाही, त्या उदयकांतला इग्नोर करून चालणार नाही. जर तो खरंच घरी आला आणि अर्णवला काय सांगितलं तर काय होईल माझं? मलाच रस्त्यावर राहावं लागेल. मला त्याला पैसे द्यावेच लागतील. पण पैसे कसे देऊ? पैशांची व्यवस्था कशी करू? हाच विचार मामी करत असते. आणि तेवढ्यात मामीला आठवतं की मामा काय म्हणाला, त्या दागिन्यांचं कौतुक मला सांगू नको. तू दागिने विकून अर्णव अंजलीचं शिक्षण केलं, पण ते दागिने तुझे नव्हतेच. आणि यावरून वल्लरीला एक आयडिया सुचते. वल्लरी म्हणते, बोलता बोलता यांनी मला एक छान आयडिया दिली आहे. डॅट इज डॅट. आता दागिने विकूनच त्या उदयकांच्या पैशांची सोय होईल, असा विचार मामी करते. आणि इकडे अंजली ही तिच्या रूममध्ये असते, कन्नूशी गप्पा मारत असते. तेवढ्यात तेथे रमाकांत येतो आणि म्हणतो, अंजू बेटा. अंजू म्हणते, बाबा तुम्ही या ना. रमाकांत आतमध्ये येतो. अंजली आणि रमाकांत बेडवर बसतात. रमाकांत हा अंजलीला सांगतो, हे पहा अंजली, मी माझ्या नातीसाठी काय आणलंय.
रमाकांतने एक सोन्याची वस्तू आणलेली असते. अंजली विचारते, बाबा याची काय गरज होती? तर रमाकांत म्हणतो, अगं माझी नात आहे, तिच्या रूपाने आपल्या घरात लक्ष्मी आली आहे, मग लक्ष्मीसाठी सोन्याचा दागिना करायचाच असतो, म्हणून मी हे केलं आहे. जर माझी आधीसारखी परिस्थिती असती ना, तर मी एखादा हिऱ्याचा दागिना केला असता. पण जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. आता मी हा सोन्याचाच दागिना आणला आहे. अंजू म्हणते, अहो पण बाबा त्याची काहीच गरज नव्हती, कारण तिच्या मामाने चिंटूने तिच्यासाठी खूप सोनं करून ठेवलं आहे. तर रमाकांत म्हणतो, तो तर त्याचा हक्कच आहे आणि कर्तव्यसुद्धा आहे, त्याने केलं आहे. पण हे माझंसुद्धा कर्तव्य आहे ना, म्हणून मी केलं आहे. अंजू, मला खरंच खूप वाईट वाटतं. मी तुम्हाला लहानपणी सोडून निघून गेलो. मी तुझे लाड तर नाही करू शकलो, पण आता मला माझ्या नातीचे तरी लाड करू दे ना. हे ऐकून अंजलीसुद्धा इमोशनल होते आणि म्हणते, ठीक आहे बाबा, पण एक काम करा, हा जो दागिना आहे ना तुम्ही आजीकडे द्या, कारण कन्नूचे सगळे दागिने मी आजीच्या रूममध्येच ठेवले आहेत, आजीकडे द्या. रमाकांत म्हणतो, ठीक आहे. रमाकांत हा कन्नूकडे प्रेमाने पाहतो. कन्नू खरंच खूप क्यूट आहे आणि रमाकांत तेथून निघून जातो. अंजलीसुद्धा खूप इमोशनल होते. हा माणूस आम्हाला अनेक वर्षांपूर्वी सोडून गेला, पण त्यांच्या मनात आमच्याबद्दल अजूनही तेवढंच प्रेम आहे हे पाहून अंजलीलासुद्धा खूप आनंद होतो. अंजली इमोशनल होते. आणि इकडे मामीने आपल्या चोऱ्या माऱ्या सुरू केलेल्या असतात. मामी ही आजीच्या रूममध्ये येते. आजी काही रूममध्ये नसते आणि ही संधी साधून मामी लगेच तिचं कपाट उघडते. या कपाटात एक ड्रॉवर असतं आणि या ड्रॉवरमध्ये तिजोरीची चावी असते. मामी ही तिजोरीची चावी घेते, तिजोरी उघडते आणि तिजोरी उघडताच त्यामध्ये दागिने असतात, नोट्यांच्या गड्ड्या असतात, पैसाच पैसा. मामी लगेच त्यातून काही दागिने काढते आणि हे दागिने बॉक्समध्ये असतात. बॉक्समधील दागिने हे काढून घेते आणि एका छोट्याशा पोटलीमध्ये ठेवते. मामी मनात विचार करते, आता हे दागिने विकूनच मला त्या उदयकांतला पैसे द्यावे लागतील. आणि बरं झालं, ओल्ड लेडीने सगळे गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्या आहेत, म्हणून मला जास्त वेळ लागला नाही, जास्त कष्ट पडले नाही. पण ओल्ड लेडीला कळू नये की दागिने चोरी गेलेत, म्हणून मी असे सेम टू सेम नकली दागिने बनवून आणते आणि या ठिकाणी ठेवून देते आणि खरे दागिने विकून त्या उदयकांतला पैसे देऊन टाकते. असा विचार वल्लरी करते. वल्लरी या दागिन्यांची पोटली बांधते. मग या दागिन्यांचे खाली डब्बे वगैरे पुन्हा या तिजोरीत ठेवते. तिजोरी लॉक करते, चावी ड्रॉवरमध्ये टाकते आणि दरवाजा बंद करत असते. आणि त्याच वेळेस रमाकांत कन्नूसाठी आणलेला दागिना आजीला देण्यासाठी रूममध्ये येणार. तेवढ्यात त्याला दिसतं की आजी तर रूममध्ये नाही आहे, पण रूममध्ये चक्क वल्लरी आहे. त्यामुळे रमाकांत हा लगेच दाराच्या बाहेर लपतो आणि विचार करतो, वल्लरी यावेळेस आजी रूममध्ये नसताना काय करतीये. इकडे वल्लरीने चोरी केलेली असते, पण ती घामाघूम झालेली असते. मला कुणी पाहिलं तर नाही ना, अशी भीती तिला वाटते. वल्लरी हे दागिन्यांची पोटली घेते आणि रूममधून बाहेर निघून जाते. रमाकांत हे सगळं पाहतो. रमाकांतला संशय येतो की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. ही वल्लरी काहीतरी मोठा कांड करतीये, काहीतरी चुकीचं करतीये, असा संशय रमाकांतला येतो. आणि मग इकडे ईश्वरी आणि अर्णव त्या गॅरेजवर पोहोचतात, ज्या गॅरेजबद्दल त्या मोटरसायकलवाल्याने सांगितलं होतं. दोघे गाडीतून खाली उतरतात. तेवढ्याच गॅरेजचा मालक पुढे येतो आणि विचारतो, बोला साहेब, काय काम करायचं आहे? पंक्चर झालं आहे, पंक्चर काढतो. हवा कमी झाली आहे, हवा करतो. गाडीत काय प्रॉब्लेम आहे का? इंजिनमध्ये काही काम आहे का? सांगा, ते करतो. त्याची अखंड बडबड सुरूच असते. अर्णव म्हणतो, थांबा थांबा, आम्हाला तुम्हाला एक फोटो दाखवायचा आहे. आणि मग अर्णव आणि ईश्वरी त्याला एक फोटो दाखवतात आणि विचारतात, हा ट्रक काल रात्री येथे आला होता का? हा गॅरेजवाला सांगतो, साहेब असं विचारायचं ना आधी. आला होता, रात्री तो आला, त्याने पंपम पंपम वाजवलं, खूप मोठी स्टोरी आहे त्याची. अर्णव सांगतो, शॉर्टमध्ये सांगा मला. तर हा गॅरेजवाला म्हणतो, ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगतो. तो आला, त्याने पंपम पंपम वाजवलं, मला विचारलं पेट्रोल पंप कोठे, मी सांगितलं पुढे, तो निघून गेला. अर्णव आणि ईश्वरी जाऊ लागतात. हा गॅरेजवाला त्यांना थांबवतो आणि विचारतो, साहेब तुम्ही तर सुटाबुटातले दिसताय, पण चौकशी अगदी पोलिसांसारखी करताय, मॅटर काय आहे? अर्णव त्याला सांगतो, हा माझ्या कंपनीचा ट्रक आहे, काल रात्री चोरीला गेला आहे, म्हणून आम्ही शोधतोय. गॅरेजवाला म्हणतो, अहो साहेब असं सांगायचं ना, मग तुम्हाला आधीच माहिती दिली असती. येथे पुढे गेले का तुम्हाला 500 मीटरवर एक पेट्रोल पंप दिसेल. त्या पेट्रोल पंपावर CCTV आहे. त्या CCTVने तुम्हाला तो ट्रक दिसेल ना, कुठे गेला, काय गेला आहे. आणि त्याने जर CCTV फुटेज दिला नाही तर माझं नाव सांगा त्याला, आपली ओळख आहे, राजू गॅरेजवाला. अर्णव ईश्वरी थँक्यू म्हणतात आणि आपल्या गाडीत बसून तेथून निघून जातात.
आणि इकडे वल्लरी ही चक्क उदयकांतला भेटायला आलेली असते आणि ती उदयकांतला पैशांची मोठी पिशवी देते. उदयकांत म्हणतो, अरे वा, पैशांचा सुगंध किती भारी आहे. आणि तुझा तो डायलॉग काय, तो पैसे काय झाडाला लागतात की काय. वल्लरी म्हणते, पैसे मोजून घ्या. तर हा उदयकांत म्हणतो, पैसे मोजायची गरज नाही आहे, मला पैशांच्या वजनानेच कळतं पैसे पूर्ण आहेत की नाही. हे 50 लाख रुपये नाही आहे, तुला सांगितलं होतं, एक पण पैसा कमी घ्यायणार नाही. चल पैसे काढ बाकीचे. वल्लरी म्हणते, अरे देते ना, एवढं काही घाई आहे तुला. असं म्हणून वल्लरी ही पुन्हा एकदा गाडीमध्ये जाते आणि गाडीतून जे आजीच्या रूममधून सोनं चोरलं होतं, दागिने चोरले होते, त्याची पोटली उदयकांतला देते आणि सांगते, तुला मी 20 लाख रुपये कॅश दिले आहेत आणि हे 30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत, म्हणजे 50 लाख रुपये पूर्ण झाले. उदयकांत या दागिन्यांचा आवाज ऐकतो आणि विचारतो, दागिने तर खरे आहेत ना. वल्लरी म्हणते, या धंद्यात आहे ना, विश्वासावर सगळं काम चालतं, दागिने खरे आहेत. तर उदयकांत म्हणतो, तुझ्यासारख्या नीच आणि पाताळयंत्री बाईवर मी विश्वास ठेवू शकत नाही. वल्लरी चिडून म्हणते, मी एवढी नीच आणि पाताळयंत्री आहे ना, म्हणूनच तुझ्यासारख्या नीच माणसाची मदत घेतली आणि त्याची फळं मी आता भोगतीये. उदयकांत म्हणतो, ते तर तुझं खरं आहे, पण तुझ्या एवढा नीच आणि पाताळयंत्री मी नाही आहे. ज्या घरात खाल्लं, जिस थाली में खाया उसी में छेद किया, असं आहे तुझं. वल्लरी चिडून म्हणते, बस झाले आता ही भांडणं. जर आता मी तुला एवढे पैसे दिले आहेत ना, तर यानंतर तुझा फोन नेहमी ऑन ठेवायचा. मी जेव्हा फोन करेल तेव्हा माझा फोन उचलायचा आणि मी जे सांगेल तेच करायचं. उदयकांत म्हणतो, त्याचे वेगळे पैसे लागतील. तर वल्लरी त्याला सांगते, भेटतील, जेवढे हवे तेवढे पैसे भेटतील. अरे पण आपल्याला या संकटातून वाचायचं असेल ना, तर दोघांना एकत्र काम करावं लागेल. माझं तोंड एकीकडे, तुझं तोंड एकीकडे असं वागून चालणार नाही. त्यामुळे मी तुला सांगतेय की दोघांनी एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवायला पाहिजे. तर हा उदयकांत सांगतो, जोपर्यंत तू मला पैसे देशील मी तुझा. हे ऐकून वल्लरी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, जास्त फालतूची बडबड करू नको. उदयकांत म्हणतो, चलो जात आहो आपण. असं म्हणून उदयकांत पैसे घेऊन तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात वल्लरीला झुडपांमागे काहीतरी हालचाल दिसते. वल्लरी घाबरून पुढे जाऊन काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करते, पण तिला कुणी दिसत नाही. वल्लरी घाबरते, गाडीत बसते आणि तेथून निघून जाते. सध्या तरी उदयकांतचा ढोका तिच्या डोक्यावरून टळलेला असतो. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचतात जेथे हा ट्रक लपवलेला असतो. आता पेट्रोल पंपावर गेल्यावर त्यांना CCTV फुटेजमध्ये असं काय दिसलं की त्यांना डायरेक्ट लोकेशन समजली, हे या दोघांनाच माहीत. हे दोघे गाडीने येथे पोहोचतात आणि त्यांना गाडीतूनच आपल्या सात्विक फॅशनचा ट्रक दिसतो. ईश्वरी म्हणते, सर तो आपल्या सात्विक फॅशनचाच ट्रक आहे ना. अर्णव म्हणतो, हो हो, नंबरसुद्धा तोच आहे. अर्णवला हा नंबर तोंडपाठ असतो. अर्णव म्हणतो, हाच आपल्या सात्विक फॅशनचा ट्रक आहे. चल आता बाहेर जाऊया. ईश्वरी म्हणते, नाही सर, असं एकट्याने बाहेर जाणं खूप धोकादायक आहे. तेथे गुंड असू शकतात, तुम्ही एकट्याने त्यांच्याशी कसं लढणार. अर्णव म्हणतो, मिस इंदोर तू एकदम बरोबर बोलतेस, काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात अर्णव हा शिर्केला कॉल करतो. शिर्के फोन उचलतो. अर्णव त्याला सांगतो, शिर्के आपल्या कंपनीचा ट्रक सापडलाय. शिर्के विचारतो, कोठे. अर्णव सांगतो, मुंबई अहमदाबाद रोडवर सापडलाय, एक गोडाऊन आहे तेथे. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊन येथे या. शिर्के म्हणतो, ठीक आहे सर. आणि अर्णव त्याला लोकेशन पाठवून देतो. अर्णव हा बाहेर जाणार तेवढ्यात ईश्वरीला तेथे काही गुंड बसलेले दिसतात. ईश्वरी म्हणते, सर तेथे गुंड बसलेले आहेत, तुम्ही एकट्याने जाऊ नका, तेथे असं जाणं खूप रिस्की आहे. अर्णवला सुद्धा हे पटतं. अर्णव म्हणतो, काहीतरी जुगाड करावंच लागेल. तेवढ्यात अर्णवला एक आयडिया सुचते आणि अर्णव हा गाडी लगेच रिव्हर्स घेतो, तेथून निघून जातो. आता जर अर्णवने पोलिसांना बोलवलंय तर स्वतः हिरोगिरी करायची काय गरज आहे हे अर्णवलाच माहीत. आणि इकडे रमाकांत हा घरी असतो, वल्लरीची वाट पाहत असतो. तेवढ्यात वल्लरी घरी येते. वल्लरी ही रमाकांतकडे रागारागाने पाहते. रमाकांत तिच्याकडे रागारागाने पाहतो, पण रमाकांतशी बोलायचं नाही, त्यामुळे वल्लरी ही रूममध्ये जाणार. तेवढ्यात रमाकांत तिला थांबवतो. थांब वल्लरी. वल्लरी विचारते, काय. रमाकांत तिला जाब विचारतो, कोठे गेली होतीस. वल्लरी चिडून म्हणते, ओ माझा नवरासुद्धा मला विचारत नाही, कोठे गेली होतीस, कोणाशी बोलत होतीस, काय करत होतीस.
तुम्ही कोण मला विचारणारे? आणि माझा भोळसट नवरा तुम्हाला आदर देत असेल, पण त्या आदराची अपेक्षा माझ्याकडून करू नका, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमचा सगळा भूतकाळ आहे ना, मला चांगलाच माहिती आहे. रमाकांत म्हणतो, वल्लरी, मी तुला कुठे काय विचारलं? मी तर तुला फक्त एवढं म्हणत होतो. कोठे गेली होतीस? वल्लरी चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? या घरात मला कुणीच असे प्रश्न विचारत नाही आणि तुम्ही काल परवा आला आहात, त्यामुळे या घराचे कुटुंब प्रमुख असल्याचा आव आणू नका आणि मला यानंतर असे प्रश्न विचारायचे नाही. रमाकांतला खूप राग येतो आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे पुन्हा त्याच गॅरेजवर येतात. हा गॅरेजवाला विचारतो, बोला साहेब, गाडीचा पंक्चर काढायचा का? हवा भरायची का? इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अर्णव म्हणतो, नाही, हे काहीच करायचं नाही आहे, तुम्ही ऐकून घ्या. आणि मग अर्णव या गॅरेज मालकाला काहीतरी सांगतो. काय सांगतो देव जाणे, आपल्याला काही ऐकू येत नाही. हा मालक म्हणतो, चला ना साहेब. आणि हा मालक अर्णवला आपल्याबरोबर घेऊन जातो. ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. ईश्वरी ही जागेवरच थांबलेली असते. तर रमाकांत वल्लरीला म्हणतो, वल्लरी, एवढी का चिडतीयस तू? मी तुला काही जाब वगैरे विचारत नाही आहे. मी तुला थांबवलं कारण मला आहे ना चहा प्यायचा होता आणि तू माझ्यासाठी चहा बनवशील का, एवढं विचारण्यासाठीच मी तुला थांबवलं होतं. त्यात एवढं चिडण्याची, मला का जाब विचारतात असं विचारण्याची काही गरजच नाही आहे. वल्लरी चिडून म्हणते, ओ, ही अशी कामं मला सांगायची नाही बरं का. मी काय या घरची मोलकरीण नाही आहे. मालकीने मी या घरची मालकीन. थोड्या वेळाने अनिता येईल, अनिताला ही सगळी कामं सांगायची आणि हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून ही मामी रमाकांतला चांगलेच तोरा दाखवते आणि तेथून निघून जाते. रमाकांत विचार करतो, वल्लरी अशी विचित्र का वागतीये? आज ती सकाळी आईंच्या रूममध्ये का गेली होती? त्या दिवशीसुद्धा मी तिला गार्डनमध्ये पाहिलं तर तेव्हा ती म्हणाली, मी गार्डनमध्ये नव्हतेच, मी घरातच नव्हते. मग ती अशी का वागत असेल? उदयकांतला मी जेव्हा पकडलं तेव्हासुद्धा माझा भ्रम होता. मी खोटं बोलतोय, मी नशा केली आहे असं सिद्ध करण्याचा ती प्रयत्न करत होती. नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय, काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड मला शोधून काढावीच लागेल. सगळ्यांसमोर या वल्लरीचं सत्य आणावं लागेल, पण त्याच्या आधी मला वल्लरी विरुद्ध पुरावे शोधावे लागतील असा विचार रमाकांत करतो. म्हणजे जे ईश्वरीला जमलं नाही ते आता रमाकांत नक्कीच करून दाखवेल, या वल्लरीचा एक्सपोज करेल. एवढं मात्र नक्की, म्हणजे वल्लरीचे दिवससुद्धा आता भरत आले आहेत. आणि मग ज्या ठिकाणी सात्विक फॅशनचा ट्रक असतो त्या ठिकाणी एक स्कॉर्पिओ गाडी येऊन उभी राहते आणि या गाडीतून अर्णव बाहेर पडतो. ईश्वरीसुद्धा या गाडीतून खाली उतरते आणि अर्णवने फक्त त्याचा जो सूट होता, त्याचा जो शर्ट होता तो बदलून एक कुर्ता घातलेला असतो. एवढाच काय तो अर्णवमध्ये बदल झाला आहे. आणि ईश्वरी तर त्याच साडीमध्ये असते. ईश्वरीला काही मध्ये जायचं नाही आहे. आणि अर्णव मग एक गमछा आपल्या मानेभोवती घेतो आणि अर्णवचे केस हवेत उडत असतात. अर्णव एकदम स्वॅगमध्ये असतो की आता मी खूप मोठा प्लॅन बनवून आलो आहे आणि मी आता या गुंडांना सोडणार नाही आहे. म्हणजे त्याचा प्लॅन हाच होता की त्याने स्वतःची गाडी तिकडे गॅरेजवर सोडली, एक वेगळी स्कॉर्पिओ घेऊन तेथे आलाय. आता त्या गुंडांना माहीतसुद्धा नाही आहे की येथे कुणी आलं आहे का. हा सात्विक फॅशनचा मालक आहे, हा अर्णव आहे. आणि अर्णवने काय गेटअप चेंज केला आहे तर फक्त अंगावरचे कपडे चेंज केले. सूटबूटऐवजी कुर्ता आणि एक साधी चप्पल त्याने घातली आहे. एवढाच काय त्याने आपल्या स्वतःमध्ये बदल केला आहे. आता जर तुम्ही पोलिसांना बोलवलं आहे, पोलीस थोड्या वेळात येणार आहेत आणि या गुंडांना काही माहीत नाही आहे, ते काय पळून जाणार नाही आहेत, तर अर्णव हा कशाला आतमध्ये चालला आहे त्याचं त्याला माहीत. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर थोडी काळजी घ्या बरं का. अर्णव म्हणतो हो. आणि अर्णव हा तोंडाला हा गमछा बांधतो आणि एकदम स्टाईलमध्ये आतमध्ये येतो. तर सौदामिनीने पाठवलेला तो गुंड आणि त्याचे 4-5 मित्र तेथे बसलेले असतात. सगळा माल असतो, ट्रक असतो तेथेच उभा केलेला. ईश्वरी घाबरलेली असते. अर्णव आतमध्ये येतो आणि म्हणतो, ए चिल्लर पार्टी, काय रे 2 दिवसाचं सांगून आपला ट्रक घेऊन गेला, ट्रक काय येथेच ठेवतो का? चल, ट्रक घेऊन जायला आलो आहे मी. तर हा गुंड विचारतो, ए भाई, कोण आहे रे तू? येथे कशाला आला आहे? कोणता ट्रक? तर अर्णव म्हणतो, कोणता ट्रक? अरे तो तुझे डोळे फुटले का रे? तो बाहेर ट्रक उभा आहे, त्या ट्रकबद्दल विचारतोय मी. ईश्वरी इकडे घाबरलेली असते. पुन्हा पुन्हा शिर्केला कॉल करत असते आणि तेवढ्यात सगळे गुंड उभे राहतात, अर्णवला घेरतात. अर्णव म्हणतो, ए भाई थांब ना, 2 मोठे माणसं बोलताय ना, मग मध्ये मध्ये नाही बोलायचं.
आणि मग अर्णव या गुंडाची मान पकडून त्याला ट्रक दाखवतो. तो पाय आपला ट्रक, मी ट्रक न्यायला आलो आहे. तर हा गुंड म्हणतो, तू ट्रक न्यायला नाही, तू तुझ्या हातापायावर जायचा नाही येथून. अर्णव म्हणतो, हे भाई नीट बोलायचं माझ्याशी, माझा ट्रक येतो, आपली रोजीरोटी आहे, चल ट्रक दे मला. तर हा गुंड म्हणतो, हे ट्रकला विसर, चल फुट इथून, नाहीतर तुझे हातपाय मोडून तुझ्या हातापायात देईल आणि घरी पाठवील, तुला पार्सल करील बॉक्समध्ये एखाद्या. अर्णव म्हणतो, असं का? आणि मग अर्णवची फायटिंग सुरू होते. अर्णव सगळ्यात आधी या गुंडाला जोरात फटके देतो. त्यानंतर बाकीचे गुंड त्याच्या अंगावर धावून जातात. एक गुंड हातात चक्क बंदूक हातात घेतो, अर्णववर गोळी चालवणार. तेवढ्यात अर्णव त्याच्या हातावर जोरात हॉकी मारतो, त्यामुळे ही बंदूक खाली पडते. मग एक एक करून सगळे गुंड अर्णववर धावून येतात आणि अर्णव या सगळ्या गुंडांची यथेच्छ मनसोक्त धुलाई करत असतो. एक गुंड इकडे, एक गुंड तिकडे, सगळ्यांना तो हाणामारी करत असतो. एक गुंड जमिनीवर पडतो आणि त्याला बंदूक दिसते. मग आता बंदुकीचा धाक दाखवायचा म्हणून तो बंदूक उचलतो. तेवढ्यात अजून एक गुंड हा अर्णवला पकडतो. मग हा पहिला गुंड त्याला बंदूक दाखवतो, पण अर्णव त्याला लात मारतो, बंदूक खाली पडते आणि अर्णव पुन्हा एकदा या सगळ्या गुंडांची धुलाई करतो. ईश्वरी इकडे शिर्केला कॉल करतच राहते आणि अर्णव मग सगळ्या गुंडांना खाली लोळवतो. जो मुख्य गुंड असतो तो अर्धमेला झालेला असतो. अर्णव त्याला म्हणतो, ए तुला सांगितलं होतं ना माझ्या नादाला लागायचं नाही, पाहिलं ना तुझी कशी जिरवली. आता या गुंडाला विचारायचं तर हे सगळं तुला कुणी करायला सांगितलंय. मग तो सौदामिनीचं नाव घेईल, मग अर्णव प्रेसमध्ये सौदामिनीला बदनाम करू शकेल. अर्णव असं काहीच करत नाही. अर्णव फक्त त्याला स्वॅग दाखवतो, आपल्याला नाडायचं नाही, आपण असे आपण तसे. त्याच्या खिशातून टेम्पोची चावी घेतो आणि तो पूर्णपणे अर्धमेला झालेला असतो. तेवढ्यात शिर्के पोलिसांना घेऊन तेथे पोहोचतो. मग शिर्के, ईश्वरी आणि पोलीस हे सगळेजण गोडाऊनमध्ये येतात. तोपर्यंत अर्णवने सगळ्या गुंडांना लोळवलेलं असतं. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर या सगळ्या गुंडांना पकडून न्या. पोलीस आपलं काम करतात. अर्णव शिर्केला सांगतो, तुम्ही या गुंडांबरोबर जा, आपला माल सगळा घेऊन जा, तोपर्यंत मी ट्रक घेऊन जातो. अर्णव आणि ईश्वरी ट्रकजवळ येतात. अर्णव ट्रकमधून पाण्याची बाटली बाहेर काढतो. एवढी मारामारी करून त्याला घामाघूम आलेला असतो. अर्णव स्वतःच्या तोंडावर ही बाटली उलटी करतो, तोंड धुतो. ईश्वरी स्वतःच्या हाताने त्याचं तोंड पुसून देते. मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघे टेम्पोमध्ये बसतात आणि अर्णव हा टेम्पो आपल्याबरोबर घेऊन जातो. आता तुम्ही पोलिसांना बोलवलेच आहे, तर स्वतःहून एवढी मारामारी करायची काय गरज होती. चुकून गोळीला चालली असती, अर्णवला लागली असती, तर एवढ्या मोठ्या सात्विक फॅशन आणि ईश्वरीचं काय झालं असतं. थोड्या वेळानंतर रात्र होते. अर्णव आणि ईश्वरी एके ठिकाणी पोहोचतात. ईश्वरी अर्णवला गाडी थांबवायला सांगते. सर थांबा थांबा. अर्णव विचारतो, काय झालं. मी सिंदूर खूप उशीर झाला आहे, आपल्याला घरी जायचं आहे. ईश्वरी म्हणते, तेच तर सर, मला खूप भूक लागली आहे, चला आपण काहीतरी खाऊया. अर्णव म्हणतो, काही नको, आपण घरी जाऊन खाऊया. ईश्वरी म्हणते, सर ट्रक शोधण्याच्या नादात आपण खूप लांब आलो आहे, मला भूक लागली आहे, घरी जाऊपर्यंत मी ना वर जाईल, मला खूप भूक लागली आहे, चला खाऊन घेऊया. अर्णव डोक्याला हात लावतो आणि ईश्वरी आपल्या नेहमीच्या स्टाईलने हो म्हणा, हो म्हणा, हो 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 म्हणा. अर्णव म्हणतो, हो चल. ईश्वरी खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता. शेवटी अर्णव आणि ईश्वरीने सात्विक फॅशनचा ट्रक परत मिळवला आहे. नक्कीच ते आता आपल्या कंपनीची बदनामी रोखू शकतील, लीगल ॲक्शन रोखू शकतील आणि या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये सात्विक फॅशनची एंट्री पुन्हा एकदा स्वीकारली जाईल असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी काहीतरी खाण्यासाठी या गाडीवर जातील. हा माणूस म्हणेल, ताई मी खूप थकलो आहे, आता मी काहीच बनवणार नाही, सगळं काही संपलं आहे. तर ईश्वरी म्हणेल, मग मी बनवू का. हा माणूस विचारेल, तुम्ही बनवणार. अर्णव सांगेल, माझी बायको खूप सुगरण आहे. आणि मग ईश्वरी ही स्वतःच्या हाताने गरमागरम जिलेबी बनवणार आणि अर्णवला स्वतःच्या हाताने ही इंदोरी जिलेबी खाऊ घालणार. अर्णव आणि ईश्वरी दोघे खूप खुश असतील. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.